नमस्कार दर्शक हो. उजनी धरणाची आज मंगळवार सकाळची अपडेट आपण घेत आहोत. तर पावसाळा सुरू होऊन अगदी जेमतेम 2 महिने झाले असून उजनी धरण जवळपास 100% भरलेले आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा साखळी क्षेत्रातील उजनीच्या वरील 19 धरणांपैकी जवळपास 15 ते 16 धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने त्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने जवळपास 75,000 ते 80,000 क्युसेकचा विसर्ग तिकडून दौंडमध्ये येत आहे. त्यामुळे तो विसर्ग लवकरच उजनीमध्ये मिसळणार आहे, वाढणार आहे. याचाच अर्थ उजनीमध्ये येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तर आसपासच्या परिसरातील व भीमा पाणलोट क्षेत्रातील पडत असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून उजनीमध्ये येणारी आवक ही आणखीनही वाढू शकते. त्यामुळे उजनी प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर दौंडमध्ये येणारी आवक काल रात्री 52,137 क्युसेक्स होती, तर आता त्यामध्ये वाढ होऊन 54,782 झालेली आहे. तर भीमा नदीमध्ये काल 4 वाजता 70,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. तर आज सकाळच्या अपडेटमध्ये तेवढेच पाणी सोडण्यात आलेले आहे. तर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स असा मिळून एकूण 71,600 क्युसेकचा विसर्ग उजनीमधून भीमा नदीमध्ये येत आहे. तर वीरमधून काल सकाळपासून 32,663 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. नीरा आणि भीमा असा एकत्रित विसर्ग नीरा नरसिंहपूर येथील संगममधून जवळपास लाखाच्या पुढे, म्हणजे 1,00,000च्या पुढे 5,000च्या आसपास हा विसर्ग एकत्रित होऊन पुढे सरकणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. वीज निर्मितीसाठी सध्या 1,600 क्युसेक्स, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, कॅनल 1100 क्युसेक्स हा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर धरण सध्या 97.57% झालेले आहे. तर धरणातील एकूण पाणीसाठा 115.93 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 52.27 TMC आहे. पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा पुढील ताजी लवकरात लवकर अपडेट.